बातमी आहे सुरुवातीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानाची। नवीन वर्षाची नवी सुरुवात। वांद्रे इथल्या कलानगरमध्ये उभ्या असलेल्या मातोश्री बंगल्या शेजारीच उद्धव ठाकरे यांचा दुसरा आलिशान बंगला साकारत आहे। अद्याप या बंगल्याचं नामकरण झालेलं नसलं तरी मातोश्री 2 म्हणून याचा उल्लेख केला जातोय। या नव्या बंगल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 11 कोटी 60 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती मिळते। दरम्यान कलानगरमध्ये उभ्या राहत असलेल्या ठाकरे कुटुंबियांच्या नव्या निवासस्थानाबद्दल अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांच्याकडून। महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक महत्त्वाचं सत्ता केंद्र आणि लाखो हजारो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेलं ठाकरे कुटुंबियांचं निवासस्थान म्हणजे मातोश्री। आणि आता याच मातोश्रीचं विस्तारीकरण होत आहे, कारण आपण सध्या माझ्या पाठीमागे हे जे बांधकाम बघू शकतो, हे बांधकाम आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती घेतलेलं। याला मातोश्रीचं विस्तारीकरण असल्याचं म्हटलं जातंय, कारण या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वास्तव्य करणार आहेत असं सांगितलं जातंय। या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही 6 मजली इमारत असणार आहे आणि यामध्ये 2 ट्रिप्लेक्स फ्लॅट असणार आहेत। प्रत्येक फ्लॅटमध्ये 5 बेडरूम असणार आहेत आणि हॉल प्रत्येकी 2 मजल्यांचा असा भव्य असणार आहे। असं सांगितलं जातंय की याच ठिकाणी आता महाराष्ट्राचं दुसरं सत्ता केंद्र उभं राहणार आहे। आपण बघू शकतो BKCच्या अगदी लगतच ही इमारत उभी राहते आणि त्यामुळे कलानगरची जी चिंचोळी गल्ली आहे त्याचा वापर आता टाळता येणार आहे। आणि यामुळेच मातोश्रीच्या अगदी समोरच असलेली ही इमारत आता लवकरच पूर्णत्वास येईल आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे यामध्ये वास्तव्य करणार आहेत आणि या ठिकाणी नव्याने राजकारणाची दिशा ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश धोत्रेसोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई। दरम्यान नवीन मातोश्री कशा पद्धतीने असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सध्याच्या मातोश्री बंगल्याजवळ ही मातोश्री 2 साकारणार आहे। समोरच्याच बाजूला मातोश्री 2 साठी 11 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। 6 मजल्यांची भव्य इमारत असणार आहे। इमारतीमध्ये 2 ट्रिप्लेक्स फ्लॅट असतील, प्रत्येक फ्लॅटमध्ये 5 बेडरूम असतील। 10,000 चौरस फुटांचं हे बांधकाम असेल सगळं मिळून। तलाठी अँड पंतकी कंपनीकडे हे कंत्राट देण्यात आलंय। मातोश्री 2 साठी कंटिगेरी हेब्बर यांचा भूखंड विकत घेतला गेला आहे।